तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावना ओंकार ग्राफिक डिझाईन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके, तर भावना भरपूर दिवसानंतर व्हिडिओ येतोय, कारण की भावना मी गणेश चतुर्थीनिमित्त भावना माझ्या गावी होतो कोकणामध्ये. ठीक आहे, त्यामुळे भावना तिकडे मी माझ्या सणामध्ये बिझी होतो, त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन वगैरे करायला वेळ नव्हता म्हणजे. ओके, म्हणजे डिझाईन आपले काही आलेच नाहीत. लक्षात घ्या, गणपतीच्या तुम्ही जर बघितले असेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती, गणपतीचे फक्त आगमन सोहळ्याचे आले, त्याच्यानंतरचे जे पुढे बॅनर वगैरे आपण बनवले असतील त्याचे काहीच आले नाहीत, कारण की मी गावी होतो, काम बंद होते भाऊन. भरपूर ऑर्डर आलेल्या, आपण ऑर्डर दुसऱ्यांना दिल्या होत्या बनवायला. ठीक आहे, तर पण आता आपण कमबॅक केलेलं आहे भाऊन. आता आपण सेटअपवरती आलेलो आहेत. लक्षात घ्या, विसर्जन वगैरे सर्व आपले गणपतीचे करून. त्याच्यानंतर इथे बघू शकता मी बॅनर केलेले आहे तुमच्यासाठी. भव्य विसर्जन मिरवणूक, एकदम कडक बॅनर असणारे, फुल क्वालिटीमध्ये असणारे म्हणून तुम्ही काय करू शकता, पिक्सल लॅबला पण PLP फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे, प्लस PST फाईल पण तुम्हाला भेटणार आहे. ओके, याची साईज दाखवून देतो. साईज काय ठेवले, इमेज साईजवरती जाऊया. इमेज साईजवरती इथे बघू शकता विड्थ असणारे 14 आणि हाईट असणारे 10. 5 व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये बोलून सांगणार आहे भावनो. ओके, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, विड्थमध्ये आपण काढलेली आहे 14 इंच. 14 इंच म्हणजे किती झालं भावनो, इथे बघू शकता विड्थ आपण जास्त ठेवली आहे आणि हाईट कमी दिली आहे. लँडस्केपमध्ये व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. ओके, आता इथे बघू शकता बॅकग्राऊंड आपण काय केलेलं आहे, एक पिंक कलरचा घेतलेला आहे, नॉर्मल म्हणजे असं डिफॉल्टसाठी घेतलेला आहे. लक्षात घ्या, असं काय हे नाही की आपण गुलाबीच करणार आहे. जसं आपण डिझाईन करू शकतो, जसं क्रिएटिव्हिटी करत जातो तसा तो बॅनर बनत जातो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपल्याला भेटलेत पिंटरेस्ट. इथे बघू शकता आपला हे आहे, इथे तुम्हाला पिंटरेस्ट वगैरे दिसतील. ह्या बघा, हा आपण काय केलं आहे, बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. इथे बघू शकता तुमच्यासमोर मी बॅकग्राऊंडसाठी ओपन करून ठेवलेलं आहे. ओके, तर त्याचपैकी हा मी एक बॅकग्राऊंड घेतला आहे, प्लस त्याला मर्ज केला आहे. त्याच्यानंतर आता वरती येतो परत एक, इथं बघू शकता एक आपण ह्या साईडनं हा केला आहे, त्याला बघू शकता म्हणजे ॲड केलेला आहे, म्हणजे त्याला रोटेट मारून आणि याच्यामध्ये सेट केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे येऊया. त्याच्यानंतर इथं बघू शकता हे असणारे भावनं जे काही विसर्जन किंवा तुम्ही बघू शकता जे आगमनाला वगैरे जी काही गर्दी असते. ओके, त्याची आपण काय केले इथे असं म्हणजे हे आहे भावनो, एकदम कडकमध्ये भरपूर सारं असं पब्लिक आहे ते तुम्हाला दिसतंय, ते आपण यामध्ये ओव्हरलॅप केलेलं आहे. त्याच्यावरती बघू शकता एक म्हणजे पिंक कलरचा आपण एक लेअर दिलेला आहे. इथे तुम्हाला दिसत असेल लेअर पॅलेटमध्ये. लक्ष ठेवा, लेअर पॅलेटमध्ये लक्ष ठेवायचं भावनं. मी काय करतोय, कुठे जातोय, कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करतोय ना, ते जर तुम्ही बघितलं ना, तुम्हाला क्लास करायची गरज नाही. मी पण क्लास केलेला नाही आहे, लक्षात घ्या. ओके, सर्व डिझाईन आपण करूनच शिकतो, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि प्लस मी बोलून सांगतो काय करत असतो, त्यासाठी तुम्हाला काहीच विचारायची पण गरज लागणार नाही. ओके, त्याच्यानंतर आता आपण काय करायचं, इथं हे सर्व झालेलं आहे, आपला हा पूर्ण बॅकग्राऊंड रेडी आहे. बॅकग्राऊंड रेडीच्या नंतर आता आपण काय करणार आहे, गणपती बाप्पांची PNG इथं मग ॲड करायची. PNG ॲड केल्याच्यानंतर काय होतं भावनो, तुम्हाला एक ॲडजस्टमेंट म्हणजे जागा समजते की भावनो आपण कुठे ॲड करणार आहे, काय काय मटेरियल लिहायला पाहिजे. ओके, तर इथं बघू ही गणपती बाप्पांची PNG आपण यामध्ये ॲड केली, तुम्हाला इथे दिसत असेल. याला आपण ऑफ करणार आहे. हिला ऑफ करून मी आपण एक क्रॉप करून घेतलेली आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. बघू शकता ती आपण यामध्ये काय केले, ॲड केलेलं आहे. इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसते, बघू शकता फुल. त्याला शॅडो वगैरे दिलेत, त्याच्यावरती डबल क्लिक करायचं, ड्रॉप शॅडो वगैरे तुम्हाला भेटून जातील. ओके, ड्रॉप शॅडो वगैरे ॲड केलेले आहे. त्याच्यानंतर पुढे येऊया. आता आपण क्रिएटिव्हिटीला सुरुवात करायची. हे सर्व तुम्ही मटेरियल जे जे ॲड करतो ना, त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटीला सुरुवात करायची. इथे बघू शकता सनची आपण रिफ्लेक्शन दिले आहे, तर त्याच्या मागे इथे बघू शकता प्लस इथे हा जो फोटो आहे तो आपण तुमच्यासाठी मी ठेवलेला आहे सॅम्पलसाठी. ओके, इथे हा जो फ्लॅग आहे, हा फ्लॅग आपण सर्व एंडला यूज केलेली आहे. लक्षात घ्या, एंड म्हणजे सर्व डिझाईन होते. इथे बघू शकता आता हे काय असणार आहे, हे बघू शकता बंद चालू करतोय, तुम्हाला इथे दिसत असेल. बघू शकता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, हे जे मागे तुम्हाला दिसत असेल PNG ती आहे. इथे बघू शकता जी तुम्हाला इथे दिसेल. बघू शकता मी ऑन करतोय, कारण की ती व्हाईटमध्ये आहे म्हणून तुम्हाला इथे या लेअरमध्ये दिसणार नाही. जर त्या लेअरला काळा वगैरे कलर असते ना, तर तुम्हाला इथे दिसले असते. ओके, तर म्हणून पहिला पासवर्ड आहे भावना 24. त्याच्यानंतर खाली येऊया. खाली बघू शकता आपण सूर्य, गणपती बाप्पांचा जो काय मुकुट आहे तुम्हाला दिसत असेल, त्याच्या मागे आपण काय केले, सूर्याची PNG यामध्ये ॲड केले, तुम्हाला दिसतो. जास्त वेळ लावत नाही, कारण की जे डिझाईन आहे ना एकदम कडक आपण यामध्ये ॲड करत असतो, म्हणून सांगतो तुम्हाला मी. लक्ष ठेवा जेणेकरून तुम्हाला समजेल. इथं बघू शकता फ्लॅग वगैरे आपण यामध्ये ॲड केलेले आहेत. हे सर्व फ्लॅग वगैरे आपण सर्व पूर्ण डिझाईन झाल्याच्या नंतर यूज करतो, पण तुम्हाला मी आता प्रोव्हाइड का करतो, कारण की ते जर नंतर सांगायचे राहिले तर भावना ते पूर्ण राहून जाणार. ओके, त्याच्यानंतर इथं बघू शकता आपण अशी डिझाईन केलेली आहे. हे झालेलं आहे आपलं पूर्ण बॅकग्राऊंड प्लस इमेज यामध्ये ॲड. आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे. ओके, लक्षात ठेवा. इथे बघू शकता इथून टेक्स्ट चालू होतो. बघू शकता नाव लिहिलं आहे आपण मंडळाचं. जर तुमच्या मंडळाचं वगैरे जर नाव असेल
तर ते तुम्ही इथे लिहू शकता. ओके, इथे बघू शकता फ्लॅग वगैरे आपण ॲड करतोय. इथून आता लिहिलं भव्य. भव्य इथे 16 आहे बघू शकता. इथे विसर्जन बघू शकता. इथे बघू शकता इथे काय असणार आहे मिरवणूक. ओके, भव्य विसर्जन मिरवणूक 16 तुम्हाला इथे दिसत असेल. त्याला आपण ग्रुप केलेला आहे. शॅडो वगैरे आपण यामध्ये ॲड केलेले आहे. त्याच्यानंतर इथे वरती बघू शकता जे काय त्यांची पत्ता वगैरे जो काय असेल तो आपण यामध्ये ॲड केलेला आहे मंडळाचा. ओके, फक्त एवढंच असणार आहे, जास्त यामध्ये काहीच नाही आहे. जे आहे ते सर्व टेक्स्टमध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करतोय बघू शकता, तुम्हाला इथे दिसून येईल. त्याच्यानंतर आता डेट इथे बघू शकता शनिवार 9 सप्टेंबर जे काय असणार आहे डेट. ओके, तुम्हाला तर माहीत असेल आता जेव्हा विसर्जन असणार आहे. प्लस इथे कुठे असणार आहे स्थळ बघू शकता. ओके, इथे डेट वगैरे आपण यामध्ये ॲड केले. विशेष आकर्षण जर तुमचं असेल जसं की इथे बघू शकता. आता आपण इथे काय करणार आहे ॲड करूया. ओके, तर म्हणून दुसरा पासवर्ड आहे 3535. ओके, त्याच्यानंतर आता पुढे यायचं. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण यामध्ये जे काही आपले विशेष वगैरे जे काय असणार आहे म्हणजे जसं की आकर्षण वगैरे ते आपण यामध्ये ॲड केले आहे. हे एवढं ॲड करून घ्यायचं. ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला क्रिएटिव्हिटी करायची अजून तर तुमच्याजवळ चान्स आहे. बघू शकता पूर्ण डिझाईन इकडे जागा रिकामी आहेत. तिथं आता आपण काहीतरी शायरी वगैरे लिहूया. इथे बघू शकता हे सर्व भावने जे काय असणार आहे ना ते सर्व डिझाईन झाल्याच्या नंतर विचार करून करून भावना आपण करत असतो. नाहीतर तुम्ही म्हणाल भाऊ हे तू डायरेक्ट कसं काय ॲड करतो, तुला कसं माहिती होतं. ते नाही भावना लक्षात, ते सांगू पण शकत नाही कारण की आता मी काय करणार आहे. ओके, इथे बघू शकता आता इथे एक टेक्स्ट अजून राहिलेला आहे बघू शकता. बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या, वाट पाहतोय. बघू शकता हे तुम्हाला इथे काय दिसतंय टॅग आपण यामध्ये ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर आपलं लोगो पूर्ण डिझाईन बघू शकता तुमच्यासमोर. क्रिएटिव्हिटी आपण ॲड केलेली आहे. एकदम हाय क्वालिटी आपण डिझाईन बनवतो. फक्त एवढंच की वेळ भेटत नाही. आता आपण गावी होतो 4-5 दिवस, जवळजवळ 20 दिवस तरी डिझाईन मला वाटते बंद होत्या. ओके, त्याच्यानंतर आता आपण इथं काय केलेलं आहे कमबॅक केलेलं आहे आपल्या सेटअपवरती. तर जसं जसं भावना वेळ भेटेल व्हिडिओ तुम्हाला मी आता प्रोव्हाइड करत जाईन. ओके, बघू शकता ओम शिवशक्ती मित्रमंडळ जे काय असेल भव्य विसर्जन 16 आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. माऊल इथे बिट्स वगैरे जे काय म्हणजे बँजो वगैरे जे विशेष आकर्षण जे असतात भावनो ते आपण यामध्ये ॲड केले आहे. तुम्हाला इथे दिसत असेल पूर्ण डिझाईन PLP फाईल पण भेटणार आहे भावनो PNG फॉर्मॅटमध्ये. प्लस तुम्हाला PSG तर पाहून मी अवेलेबल करून दिलेलीच आहे. फक्त काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड मी सांगितलेले आहेत. कोणीच कॉल करू नका भावनो पासवर्ड भेटत नाही वगैरे. पासवर्ड व्हिडिओमध्ये असतात. फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा असतो, तुम्ही बघत नाही. तुम्हाला फक्त फाईल पाहिजे असते एकदम अर्जंटमध्ये. भावनो अर्जंटमध्ये काहीच मिळणार नाही कारण की त्या डिझाईनसाठी आम्ही 2 ते 3 तास घातलेले असतात भावनो. त्याच्यानंतर जाऊन डिझाईन बनते. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल भावनो तू फोन करतो लगेच सांगून देशील पासवर्ड, असं नाही भावनो. म्हणून सांगते तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला भेटून जाणार. ओके भावनो, तिसरा पासवर्ड असणार आहे भावनो 40. चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकाशाच्या डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येऊन जातील भावनो. ओके, चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.